नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या दणदणीत विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा। या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त करत शुभेच्छा देणारे माननीय जगन्नाथ अप्पा भीमाजी कुटे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत, राजेंद्र सांगळे, सरपंच ग्रामपंचायत तळवाडे। हा विजय सर्वसामान्य जनतेचा, कार्यकर्त्यांच्या जिद्दीचा आणि लोकशाहीवरील विश्वासाचा विजय। गोकुळ गीते यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा व गती मिळो हीच सदिच्छा। गोकुळ गीते साहेबांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। जनतेचा विजय, कार्यकर्त्यांचा सन्मान, विकासाचा निर्धार। आमच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आमचे मित्र श्री गोकुळ भाऊ गीते यांची नाशिक विधान परिषदेच्या आमदारपदी आज प्रचंड बहुमताने त्यांचा विजय झाला आणि त्यांची आमदारपदी निवड झाली। खऱ्या अर्थाने गोकुळ भाऊच्या रूपाने आमच्या गोदाकाठला एक तरुण नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या रूपाने अनेक कामे या गोदाकाठच्या गटामध्ये, काही गावांमध्ये, तालुक्यामध्ये त्यांच्या हातून कामे झालेली होती आणि निश्चित स्वरूपात तळागाळातल्या कार्यकर्त्यांना कायम विश्वासात घेऊन गोकुळ भाऊचं हे कार्य आज त्यांच्या फळास आलं आणि त्यांनी डायरेक्ट आपल्या विधान परिषदेमध्ये उडी घेतली। त्यांचं हे जे कार्य ते खूपच वाखाणण्याजोगतं आहे। आपण बघितलं की महायुतीतील तणाव आणि महायुतीमध्ये चाललेला बेबनाव हा संपूर्ण जनतेच्या समोर मंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना माघार घेण्यास सांगितले, परंतु कार्यकर्त्यांनी कोणताही त्यांच्या दबावाला न जुमानता कार्यकर्त्यांनी आपली प्रचार यंत्रणा चालू ठेवली आणि आज त्यांचा ह्या कार्यकर्त्यांमुळे विजय झाला। त्यांच्या ह्या विजयामध्ये मी स्वतः जगन्नाथ भीमाजी कुटे, मी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे। त्याचप्रमाणे आमचे मित्र राजेंद्रजी सांगळे, आमच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाना शेठ शिरसाट असतील, दीपक काका बोरस्ते असतील, नंदूभाऊ गांगुर्डे असतील, सोपान तात्या खालकर असतील, या सर्वांनी त्यांच्या विजयामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग असून आमच्या सर्व संचालक मंडळाचा सहभाग त्यांच्या विजयाच्या पाठीमागे होता। आमचे सभापती आमदार दिलीप काका बनकर यांचाही त्यांना चांगल्या प्रकारे मदतीचा हात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मिळाला। मी सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि आमचा गोकुळ भाऊ हा गोदाकाठचा एक आमदार झाला। त्यांच्या रूपाने निफाड तालुक्याला 2-2 आमदार मिळाले। मी त्यांचं खूप खूप आमच्या कुटे परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। तसेच श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मराठीत सायकेडा यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय संस्था संचलित गायत्री ऑइल मिल्स यांच्या वतीने मी त्यांना पुढील भविष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो।